नमस्कार मित्रांनो, मी दीपक काळजे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आता ठाणे ग्रामीणचा दुसरा पार्ट आणत आहोत. जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर तो पहिला बघून घ्यावे. त्यात ते आपण 1 ते 19 उदाहरणं घेतले. आता 20 पासून आपण सुरुवात करत आहोत. चला मग आपण 20 उदाहरण बघून घेऊ. या 20व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला रोमन अंक दिले. तुम्हाला रोमन अंक माहिती पाहिजे. जर माहिती असली तर मला हा प्रश्न काही कठीण नाही, एवढा सोपा आहे. रोमन अंक दिले आपल्याला वरती आणि त्याचा उतरता क्रमांक लिहा नाही, म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे करणं आहे आपल्याला. तर आता इथं बघा, हे 5 व्ही म्हणजे 5 असतो, एक्स म्हणजे 10 असतो, एल म्हणजे 50 असता, सी म्हणजे एल सी डी एम आणि एम म्हणजे 1000 असतो, डी म्हणजे 500 असतो, सी म्हणजे 100 असता, एल म्हणजे 50 असता. तर आपलं हे पहिला पर्याय बरोबर आहे, कारण की मोठ्यापासून लहानला आलं आहे. म्हणजे 1000, 500, 100, 50, 10, 5. तर आपला पहिला क्रमांक बरोबर आहे. आता 21वा क्रमांकाचा प्रश्न बघू आपण. याच्यात आपल्याला वयवारीवर दिले हा प्रश्न. एकदम सोपा आहे मित्रांनो. त्यात काय सांगितले, एका माणसाला 5 मुलं असतात आणि त्यांचे वयाची सरासरी 10 आहे. 5 मुलं आहे आणि त्यांच्या वयाची सरासरी 10 आहे, म्हणजे गुन्ह्याला 10 झालं. त्यांचे एकूण वय किती? 50 वर्ष. आणि त्याचं म्हणणं काय, नंतर तेव्हा त्या 5 वर्ष वयाचं त्यातील एक मूल मेलं. आता याच्यातलं एक 5 वर्ष वयाचं मूल मेलं, म्हणजे ज्या 5 मुलामधून त्याचे एक मुलं होते, 5 मुलं होते, त्यातलं एक 5 वर्ष वय होतं त्याचं, तो मुलगा वारला. तेव्हा मग ते पुढे काय म्हणतो, एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर 4 वर्षांनी जिवंत मुलांचे सरासरी वय किती येईल? तर आपल्याला एका मुलाचा मृत्यू झाला म्हणजे या 50 मधून आपण वजा 5 करू, राहिले 45, म्हणजे सरासरी वय राहिलं 45. तर तो काय म्हणतोय, मृत्यूनंतर 4 वर्षांनी जिवंत मुलांची सरासरी. आता जिवंत मुलं किती राहिले? 4, कारण की 5 मुलातून एक मूल मृत्यू झाला, तर उरलंय 4. 4 गुणिले 4 कोण आले? 4 वर्षांनी, म्हणजे प्लस 4 वर्षांनी ऍड होतील ते. 4 चोक 16, म्हणजे 16 वर्ष याच्यात ऍड करावे लागते आपल्याला. हे झाले 61 वर्ष. आणि या 61 वर्षाला आपल्याला 4 मुलांनी भागावं लागेल, तेव्हा आपलं उत्तर येईल 15/1/4. म्हणून उत्तर क्रमांक 1. या भागाकार करून घ्यावा, नाही जर येत नसेल तर मी सांगतो तुम्हाला. 61/4, 4 चोक 4 1 4, उरले 2, 4 म्हणजे 20, उरला 1. आता 1 उरला, भाग जात नाही, 1वर 0, 4 2 8, उरले 2, 4 म्हणजे 20, 15.25. आता 15.25 कुठे? इथं आहे. 15.1/4 म्हणजे 0.25 असता. चला आपण आता 22व्या क्रमांकाचं उदाहरण बघू. 22व्या क्रमांकामध्ये आपल्याला नातेसंबंधावर प्रश्न दिले मित्रांनो. नातेसंबंध येण्यासाठी आपल्याला काही बेसिक स्ट्रक्चर पाहिजे. जर आपण गोल करतोय कोणाला, ते महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असा डब्बा, आणि नवरा बायको गुन्हेला, आणि जर भाऊ बहीण असली तर डायरेक्ट समोर. चला आपण बघू. आता इथं क्यूची आई ही पीची बहीण आणि एमची मुलगी आहे. आता क्यू आहे, ह्या इथं क्यूची आई, हे तिची आई, क्यूची आई ही पीची बहीण. आता पीची बहीण म्हणजे आधी पीची बहीण. आता पी भाऊ बी असू शकतो, हिचा बहीण बी असू शकते, हे सांगता येत नाही, कारण की आपल्याला पीचं काही सांगेल नाही नेमका पी कोण आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, किंवा क्यू मुलगा आहे का मुलगी आहे, काही सांगेल नाही आपल्याला. आता पुढचं, आणि एमची मुलगी आहे, म्हणजे ही आई, क्यूची आई ही पीची बहीण बी आहे आणि एमची मुलगी पण आहे. आता एमची मुलगी आहे. आता हे कन्फर्म आपल्याला झाले की ही मुलगी आहे, किंवा हिच्या आई म्हणजे तर मुलगीच असते ना, महिलाच असते, म्हणून आपण गोल केलं. महिलांसाठी आपण गोल सांगेल, म्हणजे वर्तुळ सांगेल. आता आपलं इथपर्यंत झालं. आता एमचं बी आपल्याला काही जेंडर दिलं नाही की महिला आहे का पुरुष आहे, काय नेमकं. आता पुढे एस ही पीची मुलगी आहे,
आता पी आहे, त्याची मुलगी आहे यस. आता ही कशी मुलगी देल आहे म्हणून आपण गोल करतोय. इथं बी जेंडरनी, इथे बी जेंडरनी मालूम आहे. आणि म्हणजे यस ही पीची मुलगी आणि टीची बहीण आहे. आता टी इथं याची बहीण आहे टीची. टीचं बी आपल्या जेंडर दिलं नाही, म्हणजे बहीण बी शक्ती भाऊ बी असतो यसचा बी. तर यमचे या याचे टीशी नाते काय. आता यम हा आजी पण आहे, आजोबा पण आहे. म्हणजे इथं वडील झाले ते किंवा आई आले, आईचे वडील, आईची आई, हिचा भाऊ, याची बहीण. हे दोघी बहीण भाऊ असू शकता किंवा बहिणी बहिणी असू शकता आणि त्यांचे आई किंवा वडील असू शकता. म्हणून याच्यात फक्त आजी तर येणार नाही, फक्त आजोबा बी येणार नाही, आई वडील बी येणार नाही, कारण की नातूचे आजी आजोबा येण्याचं उत्तर. म्हणून 22चं 4. इथं आपल्याला मित्रांनो 23 उदाहरणामध्ये आपल्याला संख्या मला दिली. आता यातला चुकीचा अंक ओळखायचा आहे आपल्याला. आता आपल्याला या प्रश्न जर सोडायचा असला तर आपल्याला घनमूळ माहिती पाहिजे की एकाचा घन 1 + 3 केलं त्याच्यात, 2चा घन 27 + 4 केले, 5चा घन 125 त्यात 5 मिळवले, 6चा घन 343 त्यात 6 मिळवले, तर 351 झाले. आता इथं 9चा, 1चा, 3चा, 5चा, 7चा + 2 9चा 729. याच्यात हे 728 म्हणजे हे रॉंग आहे. नंतर 9, नंतर 11चा घन, 11चा आहे 1331 + त्यात 8 म्हणजे याच्यातलं हे रॉंग आहे. इथं घन दिले आणि यात प्लस करेल, याच्यात 3+, याच्यात 4+, याच्यात 5+, याच्यात 6+, याच्यात 7+ पाहिजे होते, याच्यात 8+ बरोबर आहे. आणि 1चा, 3चा, 5चा, 7चा, 9चा आणि 11चा असे 2-2 घनमूळ वाढत गेले. म्हणून उत्तर आपलं आहे 728. हे रॉंग संख्या आहे याच्यामध्ये. चला आपण आता दुसरं बघू. आपल्याला 24व्या प्रश्नामध्ये दिले 5 व्यक्ती पुरुष ABCD त्यांचे नाव आहे आणि ते वृत्तपत्र वाचतात. तर खालील कोणती रचना बरोबर आहे. आता आपल्याला या 4 ऑप्शनमधून कोणती रचना बरोबर आहे ते बघायचं आहे. जो पहिल्यांदा वृत्तपत्र वाचतो तो ते सी कडे देतो. आता पहिल्यांदा राबू इथं ब्लॅक टू आणि यानं पहिल्यांदा वाचलं, त्याने सी कडे दिलं म्हणजे सी ती 2 नंबर येईल. जो शेवटी वृत्तपत्र वाचतो त्याने ते ए कडून घेतले आहे, म्हणजे शेवटी आता इथं 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. शेवटी जो वाचतो त्याने ते ए कडून घेतले म्हणजे ए इथं येईल. बरोबर. ई हा पहिला किंवा शेवटचा वाचक नाही, म्हणजे ई इथं बी येणार नाही आणि शेवटचा बी येणार नाही, म्हणजे ई इथं येईल कंपाऊंड. बी आणि ए यांच्यामध्ये 2 वाचक आहे, बी आणि ए. आता ए इथं येतं, बी तर इथं येणारच नाही, इथंच येईल. बी आणि ए यांच्यामध्ये 2 वाचक आहे, बरोबर. सी आणि येतो. तर खालीपैकी कोणती रचना आहे. आता ए, बी, सी, ई आणि आता डी इथं येईल, म्हणजे ही रचना आपली बरोबर आहे. म्हणून आता याच्यात उत्तर पहा, बी, सी, ई, ए, डी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 नंबर आपलं बरोबर आहे. मित्र, आपल्याला आता एक पझल दिले. ती पझलमध्ये आपल्याला 3 प्रश्न दिले. त्या 3 प्रश्नाचं आपल्याला पझलमधून उत्तर सोडवायचं आहे. 25 ते 27 क्रमांकाचे प्रश्न आहे. आपल्याला इथं हे 7 मित्र दिले आणि ते विषय गणित, भौतिकशास्त्र हे असे 7 विषय दिले. 2, 4, 6, 7 विषय दिले आणि विविध विषय शिकवतात, म्हणजे हे शिकवतात बा, परंतु अनुक्रमे असे शिकवतात असे नाही. आणि त्यापैकी प्रत्येक एक वेगळा रंग आवडतो, म्हणजे 7 रंग दिले आपल्याला. ते 7 रंग सुद्धा त्यांना पण याच क्रमांक आवडता नाही असे नाही. चला आता हे पहिलं सोडू आपण. म्हणजे आपल्याला 7 शिक्षक दिले, ते मित्र आहे आणि ते 7 विषय शिकवतात आणि त्यांना 7 रंग आवडतात. आपल्याला हे पझल आहे. हे पझल आता आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकू. आपण इथं नाव लिहून घेऊ त्यांचे, जे लोक आहेत एका मेरीनं इथं त्यांचे नावं.
हे विषय, इथं विषय आणि इथं रंग, इथं रंग. विद्यार्थी का शिक्षक आहे, शिक्षक. आता टी हा जीवशास्त्र शिकवतो व त्याला हिरवा रंग आवडतो. आता टी इथं लिहा. नंतर कोणता शिकवतो? जीवशास्त्र. व त्याला हिरवा रंग आवडतो, हिरवा. एकाच झाला आता कम्प्लीट. क्यू हा इतिहास शिकवतो. इथं क्यू इतिहास व त्याला पिवळा किंवा नारंगी रंग आवडत नाही. इथं लिहून घ्या शेजारी, पिवळा, नारंगी आवडत नाही. ज्याला लाल रंग आवडतो तो भौतिक शास्त्र शिकवतो. ज्याला लाल रंग आवडतो, लाल, भौतिक शिकवतो, भौतिक शास्त्र. नंतर 5व्या नंबरचं स्टेटमेंट बघू. पी हा फ्रेंच शिकवतो व त्याला निळा रंग आवडतो. पी काय शिकवतो? फ्रेंच, निळा रंग. जो इंग्रजी शिकवतो त्याला गुलाबी रंग आवडतो. इंग्रजीत येईल गुलाबी रंग आवडतो. नंतर काय लिहिलं? आर गणित शिकवतो. आता आर गणित आणि व्ही मानसशास्त्र शिकवतो. व्ही मानसशास्त्र. यू ला लाल रंग आवडत नाही. आता इथं तर यू येणार नाही, यू इथं येणार नाही. लाल रंग आवडत नाही त्याला, म्हणजे इथं इंग्रजी आवडत असेल म्हणून त्याला, म्हणजे गुलाबी रंग आवडत असेल. कारण की इथं सर्व पॅक आहे ना. आणि मित्र किती आपले? 7 आहे. 2 3 4 5 आणि 6 आणि 7, म्हणजे इथं यू तर इथं येणार नाही. कारण की यूला लाल रंग आवडत नाही, म्हणजे यू इथं येईल की त्याला गुलाबी रंग आवडत नाही. गणित शिकवणाऱ्याला पिवळा रंग आवडत नाही. गणित, इथं गणित आहे, म्हणजे इथं पिवळा रंग येणार नाही. पिवळा रंग येईन इथं येईन किंवा या व्हीच्या ठिकाणी येईल. पण इथं पिवळा रंग नाही सांगितले आपल्याला, म्हणजे पिवळा रंग इथं येईल, पिवळा. आणि इथं नारंगी बी आवडत नाही, म्हणजे नारंगी इथं येईल. मग इथं कोणता रंग येईल? हिच्यातून बघू आपण रंग. पांढरा. हे झाले आपली पझल सॉल्व. आता आपला एक कोणचं बाकी राहिलं लेटर? पी क्यू आर टी एस. एस बाकी राहिला, एस. या एस. आता आपण प्रश्न बघू. प्रश्नामध्ये आता नंतर 25चा प्रश्न काय? कोणता रंग व्हीला आवडतो? आता व्हीला रंग आवडतो पिवळा, म्हणजे आपलं उत्तर आहे पिवळा. ई 25चं ई. हां. नंतर 26 नंबरचा प्रश्न काय आपल्याला? खालील कोण इंग्रजी शिकवतो? आता इंग्रजी आहे यू. इंग्रजी शिकवतो यू, म्हणजे याचं यू उत्तर आहे. 26चं बी. बरोबर. आता 27 खालीलपैकी कोणती संगती बरोबर आहे? आता हिच्यातून बघू आपण. आर गणित नारंगी. आर कुठं आहे? आर गणित नारंगी, म्हणजे बरोबर आहे. यस जीवशास्त्र, हे चुकीचं आहे. यू इंग्रजी आणि गुलाबी दिले इथं, पांढरा आहे. पी मानसशास्त्र लाव. पी फ्रेंच निळा दिले, म्हणजे आपलं पहिला पर्याय बरोबर आहे. 27चं ए. चला मित्रांनो, आपण आता 28 क्रमांक प्रश्न बघू. चला मित्रांनो, आपण 28 नंबरचा प्रश्न बघू. हिच्यात आपल्याला दिशाने अनुवर या प्रश्न विचारले. एक माया आहे आणि ती
ह्या पी पॉईंटपासून निघाली. पी पॉईंट पासून चालायला सुरुवात करते व ती सरळ, आता ही सरळ चालली ते आपली, सरळ गेली क्यू पॉईंटपर्यंत. आता या क्यू पॉईंट जाते, जे अंतर 4 मीटर आहे. आता हे 4 आहे, पी पासून क्यूपर्यंत 4 आहे. नंतर ती डाव्या बाजूला, आता डावी बाजू बी इकडे असेल, इकडे जाईल ती डाव्या बाजूला. डाव्या बाजूला जाते 90 डिग्री वरती, डायरेक्ट कट्टोकट 90, आणि डब्ल्यू पॉईंटपर्यंत जाते, म्हणजे डब्ल्यू पॉईंट. ते अंतर तिथे 4 मीटर आहे, म्हणजे 4 मीटर असे इथपर्यंत. हे 4 आणि हे 4. मग आता पुढे काय झालं, पुन्हा ते 90 उजव्या बाजूला. आता इकडे तोंड आहे तिचं, नीट इकडे उजवी बाजू ही अशी, म्हणजे उजव्या बाजूला जाते, उजव्या दिशेने वरती, आणि 3 मीटर चालते ती. इकडे 3, हे 3, हे 4 4 आणि हे 3. जो पॉईंट पी आहे, आता पी तर नसू शकत तो, कारण की ही टायपिंग मिस्टेक व्हायला वाटते. आपण पॉईंट धरू, कोणचा ना कोणचा पीच धरा. त्यानंतर पुन्हा 90 उजव्या बाजूला 90, म्हणजे आता तोंड इकडे आहे नीट वरती, 90 म्हणजे इकडे जाईल ते, वरतो आणि 1 मीटर चालतो. 1 मीटर इथे, 1 मीटर इथपर्यंत आला. तो एस पॉईंट आहे, या एस पॉईंट. तेथून तो डाव्या बाजूला, डावी बाजू आता इकडे तोंड आहे त्याचं, डावी बाजू इकडे येईन त्याची वरती, डाव्या बाजूला. तेथून तो डाव्या बाजूला 90 आणि पॉईंट यूपर्यंत जातो, म्हणजे इथं यूपर्यंत, जे 1 मीटर दूर आहे, म्हणजे 1 मीटर. इथं 4 4 3 इथपर्यंत याडलोक 1, आणि आडूनपासून इथपर्यंत 1, जे 1 मीटर आहे. आणि पुन्हा तो 90 उजव्या बाजूला, 90 म्हणजे इकडे उजव्या बाजूला वळून पॉईंट व्हीपर्यंत जातो. हे इकडे पॉईंट व्हीपर्यंत, आणि 3 मीटर जातो तो, म्हणजे इथून 3 मीटर जातो. तर पॉईंट पी ते व्ही यामध्ये किती अंतर आहे, या पी पासून तर या व्ही पर्यंत आपलं अंतर. आता इथपर्यंत 4 आलं, आणि हे 4, हे 3, म्हणजे इथपर्यंत 3 येईल, म्हणजे झाले 4 आणि 3 7. आता इथपर्यंत 1 आलाय, म्हणजे आडलोपर्यंत 3 आहे, या 1 आहे इथपर्यंत. आणि इथून तर इथून 3 दिले, म्हणजे 3 आहे, आणि 1 दिले आपल्याला इथून तर इथपर्यंत, म्हणजे 1 आहे, म्हणजे 4 3 आणि 1, म्हणजे 8 मीटर अंतर आहे. पहिला क्रमांक बरोबर. 28चं 8 ए. मित्रांनो, आता 29 नंबरचा प्रश्न बघू. हिच्यामध्ये 3 रस्ते आणि 2 शहर आहे. एक ए शहर आहे आणि बी शहर आहे. याला 6 रस्ते, ए पासून बी ला जायला 6 मार्ग आहे. ते कसे दिले आपण प्रश्न बघू. आता ए या शहराकडून बी या डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहे. त्यातील तिघाचा निर्देश पी क्यू आर आहे. आता या पी आहे रस्ता, या क्यू आहे आणि ह्या आर आहे. हे झाले 3 रस्ते, तिघाचा निर्देश. आणि इतर तिघाचा 1 2 3 असा केला आहे. म्हणजे हे 6 रस्त्यामधून 1 2 3 असे 3 रस्ते दिले, असं केलं आहे. वादळी हवामानातील आता त्यातले हे 3 दिले पी क्यू आर, आणि 1 2 3 आहेत 3 दिले. त्यात आता काही अपवाद आहे की कोणत्या हंगामाला कोणचा बनवतो, वादळ आलं तर कोणचा बनवतो, ते दिले आपल्याला. वादळी हवामानातील यातील क्यू मार्ग बंद ठेवता येतो. म्हणजे जेव्हा वादळ येतं तेव्हा या क्यू मार्ग बंद होतो. म्हणजे या वादळीसाठी स्पेशल वादळ. एका नदीच्या पुरामुळे पी 1 आणि 3 या मार्गावर परिणाम होतो. म्हणजे ह्या पी आणि 1 आणि ह्या 3, म्हणजे 3 रस्ते नदीमुळे, नदी पूर मार्गावर परिणाम होतो. जर मार्ग ए बंद झाला तर आर आपोआप बंद होतो. म्हणजे जर ए बंद झाला,
मार्ग एक बंद झाला, एक ह्या जर बंद झाला तर आर आपोआप बंद होतो, म्हणजे हा सुद्धा आपोआप बंद होतो. म्हणजे याची लाईन दोघीची एका रस्त्यावर आहे. म्हणजे जेव्हा नदीचा पूर येईल तेव्हा ए जर बंद झाला तर आर सुद्धा बंद होईल. कारण हे दोन्ही मार्ग ए पासून निघणाऱ्या एका मार्गाने काही अंतरावर झालेले दुभाजित आहे. म्हणजे एकच रस्त्याचे येते दोन पार्ट. जेव्हा आता प्रश्न दिला आपल्याला, नेमकं काय विचारलेलं आपल्याला, काय उत्तर पाहिजे. जेव्हा हवामान वादळी असते, म्हणजे हवामान तर आहेच, हे वादळी आहे, आणि पुराचा मार्ग परिणाम होतो, पूर पण परिणाम होतो, हे पुराचे, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा. म्हणजे हे 2 नंबरचा आहे तो कशासाठी नाही, म्हणजे नदीसाठी 1, 3 आणि PA, वादळसाठी QA. म्हणजे सर्व रस्ते बंद होतील, फक्त 2 नंबरचा रस्ता आपल्याला चालू राहील. म्हणजे आपल्याला उत्तर काय सांगेल, फक्त 2 नंबरचं, फक्त 2, Cचं 2. आता हे 30 नंबरचा प्रश्न आहे मित्र, आपल्याला बुद्धिमत्तेवर दिले. सोपं आहे एकदम, तिथल्या तिथे उत्तर आहे, फक्त आपल्याला हे जमलं पाहिजे ते व्यवस्थित. आता इथं आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे, बॉय इज ब्राईट. आता इथं ब्राईट आहे, बॉईज पण इथंच आहे, ब्राईट बॉय. आता इथं गुड आहे, इथं गुड आहे. असं ह्या वाक्याच जो समान आहे आपल्याला, गुड इथं पण समान पाना पडेल आपल्याला. आता गुडसाठी काय आहे, इथं 3 आहे आणि इथं पण 3 आहे, म्हणजे या गुडसाठी काय आपल्याला 3, म्हणून इथं 3 आहे. आणि मग आता ब्राईट बॉयसाठी आपल्याला दिले की 2 आणि 7 असेल. आता 2 आणि 7 कसे येते, हिच्यात आहे, हिच्यात बी 2 आणि 7 नाही, ए बी कट झालं, हिच्यात 2 आणि 7 आहे नाही, ए बी कट झालं. म्हणजे बॉईज आणि ब्राईट बी इथं आहे आणि बॉईज पण इथं आहे. म्हणजे 2 आणि 7 आपलं उत्तर पाहिजे, हे 2 आणि 7, पण यापैकी बी दिले आपल्याला. आता हे 5 कशासाठी ते बघणं पडेल आपल्याला. आता इथं वॉटर आहे, इथं वॉटर आहे, म्हणजे इथं बी सेम आहे, 4 वॉटरसाठी 4 आला. आणि गुडसाठी काय गेले आपण, 3 गेले गुडसाठी, या इथं 3, इथं 3, म्हणजे ईजसाठी हा 5 आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल 7, 5, 2. तुम्हाला समजला असेल हा प्रश्न, एकदम सोपा आहे. आपल्याला फक्त इथं सेम बघणं आहे. आता या वाक्यामध्ये आपल्याला गुड आहे, इथं ब्राईट आहे, म्हणजे एकदम सोपं आहे ते, फक्त सेम बघणं आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे, बुद्धिमत्तेवर तो आपल्या. चला आता नेक्स्ट उदाहरण बघू आपण. या प्रश्न मित्र आपल्याला आकृती दिले, आकृतीत काही संख्या दिले आणि त्या संख्यांचं काय लॉजिक आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता असे प्रश्न असतात, हे प्रश्न आपल्याला पेपरचा जो शेवटचा टाइम असतो त्याच सोडवणे पडतात, कारण की आले तर येतात, नाही तर मग ते घरी आपल्याला अभ्यासाला देतात, म्हणून यायला जास्त टाइम जाऊ द्यायचा नाही आपला. आता इथं काय दिलंय, यांची दोघीची बेरीज दिले आणि या संख्येनं भागेले, त्याचं उत्तर आलंय 7. तसंच यांची दोघीची बेरीज दिली आणि त्याला या संख्येनं भागेल, त्याचं उत्तर येतं 7. तसं या दोघीची बेरीज करायची आणि त्या बेरीजला या संख्येनं भागायचं, मधल्या संख्येनं, आणि त्याचं उत्तर 7 आलं पाहिजे. तर आपण करू. आता इथं 38 आणि 25 दिले आपल्याला, 38 आणि 25, 8 आणि 5 13, आजच्याला 1 63. या 63ला जर 9 भागलं तर 7 उत्तर येतो, म्हणजे यांचे भागाकार 7 आला पाहिजे इथं. तसंच आता 89 आणि 16 त्यांची बेरीज झाली 105. 105ले 15 भागलं, 15 7 105, म्हणजे 7 उत्तर आलं पाहिजे. तसंच 59 आणि 18 77. आता या 77ला कोणत्या संख्येनं भागा की 7 उत्तर येईल, म्हणजे 7 न भागू, 7 1 7 11, म्हणजे उत्तर 11 क्रमांक. नाही तर करसान 7 हे आपला भागाकार आला पाहिजे. जर समाधान असेल तर पुन्हा पहा, मग समजेल तुम्हाला, कारण की सोपं आहे ते एकदम. आता मित्रांनो 32 क्रमांकाचा प्रश्न, 32 नंबरचा प्रश्न आपल्याला देईल. हिच्यात आपण असं बघू की आपल्याला बुद्धिमत्तेवर प्रश्न आहे. 3 मित्र आहे आणि ते 3 अधिकारी आहे, कोणी कृषी अधिकारी आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे. पण मात्र त्यांना जर प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारतोय आपण, त्या 2 प्रश्नामधून ते एक प्रश्न खरं बोलता, एक खोटं बोलता. तर नेमकं आपल्याला त्यांचे प्रश्न विचारून कोण कृषी अधिकारी आहे तिच्यातलं ते ओळखायचं आहे. आपण आता गृहीत धरू की
की आता गृहीत धरू की रोहिदास हे ह्या कृषी अधिकारी आहे. जर रोहिदास म्हणतो की मी कृषी अधिकारी, हा बरोबर तू कृषी अधिकारी, मग तो 2 नंबरचा काय म्हणतो विशाल शिक्षक आहे, हे खोटं बोलतोय, तो विशाल शिक्षक नाही आहे. विशाल कोण आहे मग? विशाल शिक्षक नाही आहे, विशाल आहे डॉक्टर दिलं ना, ह्या डॉक्टर आहे, म्हणजे हा खोटं बोलतोय की मी कृषी अधिकारी. हे बरोबर पाहिजे. भाऊसाहेब शिक्षक आहे, हे बरोबर पाहिजे. भाऊसाहेब शिक्षक आहे की नाही, हे पहिलं खोटं येईन. तर विशाल डॉक्टर आहे, बरोबर विशाल डॉक्टर आहे, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये 2 स्टेटमेंट बरोबर आले पाहिजे, 3 स्टेटमेंट बरोबर आले पाहिजे आणि 3 चूक आले पाहिजे. हे बरोबर करेक्ट बसते आपलं. म्हणून रोहिदास या कृषी अधिकारी आहे, म्हणून याचं उत्तर आपलं आहे रोहिदास. आपल्याला या प्रश्नाचं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोणतं ना कोणतं गृहीत धरणं पडतं उत्तर की या बरोबर आहे, तो बरोबर आहे. चला 33 नंबरचा प्रश्न बघू. इथं आपल्याला एक मालिका मालिकेमध्ये दिले की ए असे आहेत की त्यांच्या पुढे लगेच आर आहे पण लगेच मागे क्यू नाही. आता इथं जर बघितला इथं इथं पण ये आणि तो काय म्हणतो लगेच पुढे आर, म्हणजे आर पण आहे याच्या पुढे आहे नाही, म्हणजे येतं गेलंच, याच्या पुढे आहे, याच्या पुढे पण आहे, लगेच आहे, मागे क्यू नाही. आता इथं क्यू नाही आहे, म्हणजे हे बरोबर आहे आपलं. इथं पुढे तर आर आहे नाही, मागे क्यू आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. इथं आर पुढे मागे क्यू, म्हणजे इथं घेतलं जाणार नाही. इथं ये पुढे आर आहे, इथं मागे क्यू नाही, म्हणजे आपल्याला असे किती सापडत आहे की त्यांच्या पुढे आर आहे आणि त्यांच्या मागे क्यू नाही, तर 2 प्रकारचे सापडत आहे. म्हणून 33 नंबरचं उत्तर आहे आपलं ए. चला मित्रांनो, आपण 34 क्रमांकाचा प्रश्न बघू. 34 क्रमांकाचं उत्तर आहे मित्र 42. याचं काय लॉजिक आहे हे सध्या मला माहिती नाही, कारण की प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेवर असतं. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कोणतं लॉजिक लागतं याला. आपण बघू आता 35व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. इथं आपल्याला दिले 4, 7, 15, 29, 59, 117, 235. याच्यात काय ना काही ॲड होऊन सण होत आहे. म्हणजे इथं आपल्याला एक संख्या काढायची की ते ॲड होत चालते. आता 4 मध्ये 3 टाकले 7 होता, 4 मध्ये 3 टाकले 7 होता. 4, 7, 15, 29, 59, 117, 235. इथं काय याच्यात 3 प्लस टाकले 7 होता, याच्यात 8 प्लस टाकले 15 होता, याच्यात 14 प्लस टाकले तर 29 होता. म्हणजे याच्यातून 5 प्लस होते, याच्यातून 7 प्लस होता. आता याच्यात किती टाकण्या पडतील 30, तर 59 होते. 14तून 30 गेले 16 प्लस होत आहे. 5 प्लस होता, याच्यात 14 नाही 6 प्लस होता. इथे 5, 6, याच्यात 7 प्लस पाहायला पाहिजे होते, 21 पाहिजे होते. आहे 29. 30 प्लस बरोबर आहे. याच्यात किती प्लस आहे 59 मधून गेले, 17तून 9 गेले 8, 10तून 5 गेले 5, याच्यात 58. बरोबर आहे. हे जे 7 याचे दुप्पट 2 14, याच्यात 14 टाकले ते 19 होत आहे. तसेच याचे दुप्पट 15चे दुप्पट टाकले ते याच्यात 30 टाकले म्हणजे 59 होता. तसेच याचे दुप्पट 58 तर याच्यात 117 होत आहे. आता 117 मध्ये याचे दुप्पट टाकले तर 117 होत आहे. तसंच आपल्याला 69 मध्ये 69ची दुप्पट किती आहे 9 9 18, आजच्याला 118,
म्हणजे या 117 मध्ये 118 टाकले तर दुप्पट 5 अच्छाला 1 3 2 तर आपल्याला 117ची आता दुप्पट टाकणी पडेल गुणिला 2 ह्या 235 मध्ये आपल्याला 117ची दुप्पट 7 2 14 अच्छाला 1 2 1 2 1 3 2 1 2 म्हणजे 234 दुप्पट टाकणी पडेल आपल्याला 9 6 4 469 म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आपला 35चा 4 डी बरोबर. चला मित्र आपण 36 क्रमांकाचं बघू आता. या प्रश्न मित्र एकदम शेवटून बघणे पडतात आपल्याला. याच्यात लॉजिक जे दिले आपल्याला ते एकदम सोपं आहे. हे ज्याला टायमावर समजलं त्यालाच समजलं, नाही तर कोणाला समजत नाही तर घरी जाऊन सांग आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे गृहपाठ असतो काही गंध. आता इथं लॉजिक दिलं आपल्याला 8 आणि 4 किती होता 12. 12तून हे 6 वजा करणे पडतात. यांची प्लस करणे आहे आणि त्यातून हे मायनस करणे आहे. तर उत्तर 6 येतं आपलं. हे 16तून हे 5 गेले, 16तून 5 गेले 11. तसेच 15 आणि 8 23, 23तून 7 गेले 16. तसंच 13 आणि 8 किती होता 21. 21 मधून 4 गेले 17. म्हणजे याचं उत्तर आपलं 17. 36चं 1. चला मित्रांनो दुसरा आता 27 नंबरचा प्रश्न बघू. एकदम सोपा आहे. 27 नंबरचा प्रश्न जर बघितला मित्रांनो तुम्ही, आपल्याला तिच्यात दिले म्हणजे शेकडेवारी टक्केवारी तिच्यावर सांगेल आपल्याला. एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक असतात. म्हणजे जर तुम्हाला कोणती परीक्षा पास करणे एक परीक्षा तर तुम्हाला 40% गुण आवश्यक आहे. 40% पास आहे. एका विद्यार्थ्याला 30 गुण मिळाले. 30 गुण मिळाले, मात्र तो 30 गुणांनी कमी मिळाल्याने नापास झाला. म्हणजे जर त्याला 30 गुण मिळाले, 30 गुण मिळाले जर असते तर तो पास झाला असता. म्हणजे तो त्याला हे 30 तर मिळवले, आणखी 30 जर मिळवले असते म्हणजे जर 60 मिळवलं असतं तो पास झाला असता. आपल्याला सांगितले 40% गुण आवश्यक असतात पास होण्यासाठी. म्हणजे हे 60 आहे 40%, तर आपल्याला 100% कडे सांगितले. तर परीक्षा एकूण किती गुणाची होती तर आपल्याला 100% कडे सांगितले. आता यांचा जर तिरकस गुणाकार केला तर उत्तर येऊन जाईल. म्हणजे 60 गुणिला 100 भागिला 40. 1 0 गेला, 1 0 गेला. 4 4 पंचे 25. 4 1 4 आणि भाग दिला तर बरोबर भाग शिकवून घ्या. तर इथं 25 येईल. 25 गुणिला 6 बरोबर 150. म्हणजे एकूण परीक्षा होती गुणांची होती 150 गुणांची होती आपली. चला मित्रांनो 38व्या क्रमांकाचा बघू. या प्रश्न दिले, या प्रश्न चुकीचा आहे मित्रांनो, कारण की याच्यात तारीखच दिली नाही आपल्याला कोणची नेमकी. पण आपण सोडवून पाहू. 1981च्या ऑक्टोबर महिना आहे 1 तारीख. हे ऑक्टोबर काय गुरुवार. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती. 4 दिवस आधी काढणे आपल्याला 5व्या रविवार. आता याच्यात गुरुवारी जर 1 तारीख आहे 2 3 4 इथं काय येईन शुक्र, इथं येईन शनी, इथं येईन रवी. म्हणजे 4 तारखेला रविवार होता. हे एक पहिला रविवार झाला. त्यात प्लस 7 दिवसांना वार डबल तयार होतो. म्हणजे 11 तारखेला यात दुसरा वार होईल, दुसरा रविवार चालू होईल 11 तारखेला. त्यात जर आपण आणखी 7 प्लस टाकले तर 18 तारखेला यात तिसरा रविवार. त्यात जर 7 टाकले तर 22 तारखेला चौथा रविवार. आपल्याला किती सांगितले 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी. हे झालं चौथा रविवार. याच्यात 7 टाकले तर 29 झाले. 22 आणि 7 29 म्हणजे 5वा रविवार. जर इथून 4 दिवस वजा केले 29 मधून 4 गेले 25. इथं 25 ऑक्टोबर दिलंच नाही, म्हणजे इथं पर्याय दिले नाही आपल्याला. चला मित्र 39वा नंबरचा बघू. इथं मित्र आपल्याला 39 मध्ये एकदम सोपं दिलंय, काही एवढं कठीण नाही द्याल. आता बघू आपण प्रश्न वाचू पहिले. एक पुस्तक विक्रेत्याने भूगोल ए म्हणजे भूगोलला जो ए म्हणलाय पुस्तके X रुपयाप्रमाणे विकली. आता इथं आपण भूगोल धरू.
भूगोल काय म्हणतो तो ए पुस्तक आहे, ए पुस्तके एक्स रुपयाने मानली, एक्स रुपये, हे रुपये. नंतर तो काय म्हणतो A+2 इतिहासाची पुस्तके X+2 रुपयाने मागली, म्हणजे इतिहास A+2. तो काय म्हणतोय X+2, म्हणजे जर हे पुस्तक 10 धरून घ्या आपू, 10 धरली आणि याची किंमत X आहे आपू 100 धरा, म्हणजे 1000 रुपये होता. आता इथं 10 धरले आणि 2 शिल्लक पुस्तकं झाले, म्हणजे 12 पुस्तकं झाले. आणि इथं जर 100 रुपये किंमत धरलेली, याच्यावर 2 रुपये आले, म्हणजे 102 रुपये किंमत झाली. असं बी धरू शकता तुम्ही. नंतर तो काय म्हणतो किमती रुपयाने ए पुस्तके X रुपये किमतीप्रमाणे आणि -A-B किमतीची पुस्तक गणिताची पुस्तके X-2 रुपया किमतीप्रमाणे विकली. म्हणजे आता गणित म्हणतो तो A-2 X-2 रुपयाप्रमाणे विकले तर त्याची एकूण विक्री किती, म्हणजे आपल्याला किंमत काढायची आणि तिच्यात हे दिले. जर आपण या एला आपण 10 मानू आणि एक्सला पण 10 मानू, हे एक सोपी पद्धत आहे माली. पण तुम्हाला मी पहिले हिच्यावर या मेथडवर उदाहरण काढून देतो. आता हे पुस्तकं एक्स किंमत आहे, आपण जर 10 रुपयाची किंमत 10 पुस्तकं आहे आणि 10 रुपये किंमत आहे, तर आपल्याला किती रुपये ऑब्विसली 100 रुपये देणे पडतील. म्हणजे यांचा दोघीचा गुणाकार द्यावा लागेल AX. आता यांचा जर गुणाकार केला, यांचं पण तसंच होईल आपल्याला गुणाकार. आता येणं कधी येलं गुणलं, पहिले हे बेसिक राशी आहे. बेसिक राशी म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की गुणाकार कसा करता. आता या संख्येला गुणणं तर पहिले येणं गुणणं पडेल. A गुणेला X AX, A गुणेला 2 प्लस 2A असं येईल. आता या संख्येला आणखी गुणायचं डबल 2X अधिक 2X, 2 2 4 असं आलं. आता हे बी तसंच AX इथं प्लस आहे, इथं बी प्लस आहे, म्हणून AX येईन प्लस नाही इथं. आता एक येईन, या इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणून -2 2A. आता -2 न गुणून घ्यायचं आहे. -2 -X प्लस X -2X, 2 2 4 मायनस म्हणजे प्लस 4 येईल असं येईल. म्हणजे हे एवढे पैसे आपले, हे एवढे पैसे, हे एवढे पैसे, यांची आता बेरीज करू आपण. AX म्हणजे 3X 3AX होतील. AX हे 2A गेले, 2 प्लस 2A आणि -2A गेले, प्लस 2X आणि प्लस 2X हे गेले, मायनस आहे ना इथं प्लस आहे ना, आणि यांची दोघीची बेरीज 8. म्हणजे 3AX प्लस 8 हे उत्तर आहे आपलं. नंबर आपलं 39चं काय आहे B, हे उत्तर आहे आपलं. आपण असं करू शकलो असतं, याला 10 माना, Xला 10 माना. आता याच्यात 10 प्लस 12, इथं 12 झाले, इथं पण 12 झाले, इथं 8 झाले, इथं पण 8 झाले. आणि यांचे किंमत टाकून सांग, याच्यात पी किंमत टाकून सांग, तुम्ही उत्तर काढू शकता. एकदम सोपं आहे. चला आता 40व्या नंबरचा शेवटचा क्वेश्चन आहे आपला, ते बघून घेऊ आपण. मित्र आपल्याला इथं दिशेने यांवर प्रश्न या. एक माणूस 15 किमी दक्षिणले चालला. आता इथं आहे, इकडे दक्षिणले चालला म्हणे 15 किमी, इथं हे दक्षिण. नंतर तो उजवीकडे वळला. आता याचं तोंड जर दक्षिणकडे तर उजवीकडे वळीन तो. स्वतः आपल्याला इमेज करायचं की मी स्वतः उभा आहे तिथं आणि माझा हात कोणचा आहे. आता जर उजवीकडे म्हणतोय तो इकडे उजवी राहील, कारण की त्याचं तोंड इकडे, जेवणा आधीकडे असेल उजवा हात, म्हणजे तो उजवीकडे फाकला, वळला. नंतर तो 13 किमी चालला, म्हणजे इथपर्यंत तो 13 किमी आला. तो आता डावीकडे वळतो. आता त्याचं तोंड जर इकडे तर डावी बाजू त्याची इकडल्या साईडली असेल, म्हणून तो 25 किमी चालला. तर आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे, इथून तो कोणत्या दिशेला आहे. म्हणजे जर दक्षिण आहे, हे कोणत्या असेल नैऋत्य, हे काय जायचे पश्चिम, हे उत्तर, हे पूर्व.
असं आहे. म्हणजे आपलं उत्तर निवृत्ती 40 नंबरचं एक. मित्र, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा जे पोलीस भरती करता. कारण की ठाण्याचा जो पेपर होता कठीण होता आणि टायमिंग कव्हर नाही होता. त्याच्यामुळे तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि जर पहिला पार्ट जर नाही बघितला असेल तर पहिला पार्ट बघून घ्या पहिले. चला मित्रांनो, मग भेटू आपण. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करून राहिले नाही, नुसते फक्त लाईक करून राहिले.